अध्याय 14वा. झाली भिल्लीन पार्वती. श्रीयाळ चांगुनेची सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. हे भस्मसुर हरणा भाललोचना, तुला नमस्कार असो. तू भार्गवाला वर देणारा, सर्वांगी भस्मलेपन करणारा, भक्तवात्सल्य भवभयाचे निरसन करणारा, सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस. हे पार्वतीपती, तू भक्तांचा उद्धार करता, भाविकांच्या रक्षण करता, भूतांचा पालन करता व सर्वरूपी भूषणे धारण करणारा आहेस. हे त्र्यंबका, तू त्रिवेदी तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा, त्रिगुणांच्या पलीकडचा, त्रिभुवनाचा जनक, तिन्ही वेदांचे रक्षण करणारा व कर्म उपासना ज्ञानमार्गाचे उत्तम ज्ञान असणारा आहेस. हे शंभू महादेवा, तुझ्या कृपेनेच शिवलीला अमृत ग्रंथाचे 13 अध्याय माझ्याकडून लिहून झाले. आता शिवलीला अमृत या ग्रंथरूपी मंदिराचा कळस असा 14वा अध्यायही तू लिहून घे, अशी तुझ्या चरणी नम्र विनंती आहे. 13व्या अध्यायात शिवपार्वती विवाह आणि कार्तिक स्वामींचा जन्म याविषयीची कथाभाग आलेला आहे. आता पुढील आख्यायन ऐका. गजानन आणि षडानन यांच्या बाललीला. नैमिषारण्यात सूत मुनी शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, भाविका हो, गजानन आणि षडानन लहान असताना पार्वती त्यांच्या प्रेमाने खेळवत असे. त्यांना एके दिवशी गजाननाला मांडीवर घेऊन ती त्याला स्तनपान करत होती. छोट्याशा गणपती आपल्या छोट्याशा सोंडीने दूध ओढून घेत होता. पिता पिता तो थांबला. त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली. मग षडाननाकडे पाहत डोळे मिचकावून म्हणाला, आपल्या आईचे दूध म्हणजे अमृतच. असे हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेतून तुला पाजू का? ते ऐकून षडानन रागावून म्हणाला, तुझे उष्टे मी कशाला घेऊ? गजानन म्हणाला, अरे माझे उष्टे दूध पिण्यात कसला आलाय कमीपणा? मी तुझा भाऊच आहे ना. ते ऐकून षडानन वैतागला. तो पार्वतीला म्हणाला, आई, या लांबनाक्याला काहीतरी सांग ना. मी याचे उष्टे दूध प्यावे म्हणून हा माझ्या मागे लागला आहे. याच्या सोंडेला धरून मी ह्याला खाली पाडू काय? तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आहेत, किती देखणे आहेत, मग हात कसा वेगळा, लांब नाकाचा, फडताळ्या कानाचा, याचा एक दात कसा बाहेर आलाय बघ. काय विचित्र ध्यान आहे. ते ऐकून शंकराला हसू आवरेना. पार्वतीही मनमुराद हसली. त्या दोघांना हसताना पाहून षडाननास मौज वाटली. तो पार्वतीला म्हणाला, आई, याला खाली उतरव ना, मला खूप भूक लागली आहे. पार्वतीने गजाननाला खाली बसवले. मग षडाननाला मांडीवर घेऊन ती त्याला दूध पान करू लागली. तेव्हा त्याची अन्य 5 मुखे भूक भूक म्हणून रडू लागली. ते पाहताच गजानन पोट धरून हसू लागला. म्हणाला, आई, हा असा कसा ग? तू ह्याच्या 5 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार? ते ऐकून शंकर हसला. तो पार्वतीला म्हणाला, अर्पणे, हा गजानन काय म्हणतोय ऐकलंस का? हा विचारतोय असा हा 6 मुखांचा मुलगा तुला कसा झाला? पार्वतीने उत्तर दिले, त्यात काय विशेष? तो तुमच्यावर गेला आहे. तुम्हाला 5 मुखे आहेत, त्याला तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे, एवढेच. या तिच्या युक्तिवादी शंकराला मोठे कौतुक वाटले. त्याने आपल्या दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. अशा प्रकारे त्यांच्या बालक्रीडा पाहण्यात एक वेगळाच आनंद असे. गजानन आणि षडानन ह्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, मस्ती करायचे, कधी एकमेकांवर कुरूपघोडी करायचे, तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजूत काढण्यात मोठी मौजच यायची. एकदा गजानन रडत रडत मातेपाशी आला. त्याने तिला जवळ घेऊन विचारले, का रडतोस बाळा? तो म्हणाला, स्कंदाने माझे कान ओढले. म्हणतोय कसा? तुझे कान सुपा एवढे, मग डोळे एवढे बारीक कसे? पार्वतीने स्कंदाला दटावले. तेव्हा तो म्हणाला, मला कशाला रागवतेस? याने माझे डोळे मोजले, 12 डोळ्यांनी कसं काय बघतोस? असे म्हणून हा हसला. पार्वतीने गजाननाकडे पाहिले. तेव्हा आपली बाजू सावरीत तो म्हणाला, मग ह्यानी माझी सोंड विंतेनी मोजली. षडानन म्हणाला, त्याआधी तू माझे हात
मोजलेस हे का सांगत नाहीस? गणपती भडकला. स्कंदाला उद्देशून तावातावाने म्हणाला, सुरुवात कोणी केली? मोदक खाऊन खाऊन तुझे पोट एवढे मोठे झाले असे बोलण्याची तुला काय गरज होती? शंकर आणि पार्वती त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होती. मग पार्वतीने मध्यस्थी केली. दोघांनाही जवळ घेतले. आवडत्या वस्तू देऊन दोघांनाही खुश केले. शिव आणि पार्वती यांच्यातील एक रंजक संवाद. एके दिवशी शंकर सिंहासनावर बसला होता. पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहिले आणि ती खदकन हसली. तेव्हा शंकराने विचारले, प्रिये, काय पाहून हसलीस? पार्वती म्हणाली, तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसली म्हणून हसू आले. शंकर म्हणाला, स्त्रीची आकृती आणि माझ्या जटेमध्ये? शक्यच नाही. मी माझ्या जटांमध्ये जल धारण केले आहे. त्यावर पार्वती म्हणाली, पण त्या जलामध्ये मला एक सुंदर स्त्रीचे मुख दिसत आहे. शंकर म्हणाला, अगं ते मुख नाही, पाण्यात फुललेले टवटवीत कमळ आहे. तेच तुला मुखासारखे वाटत असेल. पार्वती म्हणाली, मग मला जे नीलवर्ण केशसंभार दिसत आहे तो कोणाचा? शंकर अस्वस्थ होऊन म्हणाला, तू भलत्या शंका घेऊ नकोस. ते मकरंदाच्या आशेने कमळावर आलेले कृष्णवर्ण भ्रमर आहेत. पार्वती म्हणाली, अहो त्या कमळाला भिवयाही आहेत. त्या कशा? यावर शंकर म्हणाला, तुला दृष्टीभ्रम तर झाला नाही? जलतरंगांना भवया का म्हणतेस? पार्वती म्हणाली, स्वामी, त्या कमळाला 2 मोठे सुंदर नेत्रही आहेत. शंकर म्हणाला, अगं ते डोळे नव्हेत. कमळाभोवती जे पाणी आहे त्यातील 2 मासे आहेत. आपल्या जटामुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे. हे शंकर मान्य करत नव्हता. त्याला निरुत्तर करण्यासाठी पार्वतीने म्हटले, अहो त्या कमळाला कमंडलूसारखे 2 घाटदार स्तनही आहेत. ते कसे? शंकर म्हणाला, अर्पणे, मी माझ्या डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. तिच्या काठावर बसलेले 2 चक्रवाक पक्ष्यांना तू स्तन समजत असशील तर त्याला मी काय करणार? पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला शंकराने चोख प्रत्युत्तर दिले होते. तेव्हा आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत ती म्हणाली, नाथ, तुमची लीला अनकालनीय आहे. एकाचे अनेक करून दाखवणे तुम्हाला सहज जमते. तुम्ही थोर आहात. तुमच्या पुढे सगळ्यांचीच मती खुंटते. तेव्हा म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम. शंकर हरला, पार्वती जिंकली. त्यानंतर शिवपार्वती सारीपाट खेळू लागली. काही वेळाने नारदाचे आगमन झाले. त्यांनी ब्रह्मवीण्याचा झंकार करून शंकराची स्तुती केली आणि त्या दोघांना वंदन करून एकाग्रचित्तेने त्यांचा खेळ पाहू लागले. मग दोघांना उद्देशून ते म्हणाले, नुसतेच काय खेळता? काहीतरी पण लावा, म्हणजे खेळाला रंगत येईल. ते मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. हरणाऱ्याने जिंकणाऱ्यास आपल्याकडील एक वस्तू द्यायची असे ठरले होते. पहिला डाव पार्वतीने जिंकला. तिने शंकराकडून व्याघ्रांबर मागून घेतले. ते पाहून नारद मनोमन हसले. दुसरा डाव जिंकल्यावर तिने शंकराचे गजचर्म काढून घेतले. खेळ रंगत गेला. सतत त्याने भवानीचीच सारशी होऊ लागली. तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. एक कोपीन उरला होता, पण डाव जिंकून तोही मागून घेतला. नंदीलाही जिंकून घेतले. अशा प्रकारे शंकर दिगंबर झाला, सर्वस्व हरवून बसला. नारदाचं हसू आवरेना. ते शंकराला म्हणाले, देवा, हे काय? एका स्त्रीने तुम्हाला हरवले, तुझे सर्वस्व हिरावून घेतले, तुझ्या महिमा बुडाला. शेवटी सर्व जग मायेच्या अधीन आहे हेच खरं. तू गुणहीन, विकारहीन, अव्यक्त, तुला कोण विचारित होते? पण या मायेनेच तुला सगुणपण दिले, तुझ्या महात्म्य वाढविले. आता तू स्वतः मायेच्या अधीन झाला आहेस. ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस? नारदाचे बोलणे शंकराच्या जिव्हारी लागले. तो रुसला, घोर अरण्यात निघून गेला. नारदाची कळ लावली होती तेही आपल्या मार्गाने निघून गेले. योगी ज्याचे ध्यान हृदयात करतात, ज्याची आदी अंत, जात, कुळ, नाम, रूप, गुण, गोत्र, वर्ण, आश्रम कोणालाही कळत नाही, जो 4ही देहांच्या पलीकडचा आहे, तो शंकर सर्वस्व हरल्यानंतर गहन अरण्यात निघून गेला. निर्जन स्थानी राहून आपल्या निर्जन अवस्थेत रममाण झाला.
शंकर निघून गेल्यावर पार्वतीला करमेनासे झाले. तिने आपल्या सख्यांसह त्यांचा शोध सर्वत्र घेतला. वने, अरण्ये, किरकंदरे, मठ, गुहे, तीर्थे धुंडाळली. अनेकांकडे चौकशी केली. शोध घेऊन ती बिचारी दमून गेली, पण व्यर्थ. तो तिला सापडलाच नाही. अखेर शंकर सापडला. सापडणार तरी कसा? अष्टांग योग केले, पंचाग्र साधन केले, धूम्रसेवन केले, जटा वाढवल्या, नग्न राहिले, मौन पाळले, डोळे सतत मिटून घेतले, गगनाकडे एकटक पाहिले, सतत उभे राहिले, वायुभक्षण केले, तरीही शिवप्राप्ती होत नाही. यज्ञ केले, बलिदाने केली, 14 विद्या 64 कला आत्मसात केल्या, वादविवाद केले, पुराणे सांगितली, कीर्तनात उड्या घेऊन नाचले, लोकांना उपदेश केले, तरी शिवप्राप्ती होत नाही. कोणी कर्मकांड करतात. दंभ, माती व जल यांचा उपयोग करून त्यांना आपण पावन झालो असे समजतात, पण त्यांनाही शिवप्राप्ती होत नाही. अहो, पार्वती म्हणजे आदिमाया, विश्वाची जननी, अनंत शक्तीची स्वामिनी. तीही शिवाचा शोध घेऊन थकली. येथे इतरांची काय कथा? शिवस्वरूप कळण्यासाठी विष्णू तपश्चर्या करतो. इंद्र व ब्रह्मादिक देव अहोरात्र प्रयत्न करतात, पण त्यांना शिवतत्वांचे आकलन होत नाही. ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अर्थवर्णातील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्रातील भेद विश्लेषण, मीमांसकांचा कर्ममार्ग, संख्यांचे पुरुष प्रकृती विभाग, पातंजलांचा योग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदांच्या नेती भूमिका ह्यांपैकी कशानेही शिवस्वरूपाचे आकलन होत नाही. अशा प्रकारे जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे, त्या शंकराला हाक मारत जगदंबा पार्वती घोर अरण्यात हिंडली. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून जगाच्या जगी शंकराला शरण गेली आणि काम झाले. त्या तत्वांचा शोध घेता घेता एकदम साक्षात्कार व्हावा तसे घडले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. तो हिमालयात एका गुप्त स्थानी राहत होता. पार्वतीने पाहिले तेव्हा तो 15 नेत्र मिटून समाधीत निमग्न होता. झाली भिल्लीन पार्वती. पार्वती विचार करू लागली, मी ह्याचा सर्वत्र शोध घेतला आणि हे महाशय सासऱ्यांकडे येऊन राहिले आहेत. काय करावे? आपण ह्यांना जिंकून सर्वस्वहीन केले आहे. आता ह्याच रूपाने समोर जावे तर ते संतापतील. मग पार्वतीने भिल्लिनीचे रूप धारण केले. ती मोरपिसांची वस्त्रे नेसली. भिल्लिनीच्या रूपात ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. मंद मंद पावले टाकत मी शिवाजवळ गेली. तिच्या पायातील पैंजणांचा मधुर ध्वनी त्या परिसरात निनाद होता. मग अनंत ब्रह्मांडाच्या माळा गळ्यात मिरविणारी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासन्मुख नृत्य व गायन करू लागली. त्यावेळी तिच्या भोवती अनंत शक्ती विराजत होत्या. तिचे नृत्य लाघव पाहून अष्टनायिका मोहित झाल्या. गायन कौशल्य जाणून गंधर्व आणि किन्नर आश्चर्यात पडले. वनचरांची तहानभूक हरपली. ते वैरभाव विसरून गायन ऐकण्यास तल्लीन झाले. जलप्रवाह थांबले. वाऱ्याची गती खुंटली. पक्षी देहभान विसरले. हरणे स्तब्ध झाली. शेड डोलू लागलो. देव भ्रमरूपाने तिच्या भोवती रुंजी घालू लागले. सूर्य दाहकता विसरला. चंद्र शीतलता विसरला. देवस्त्रिया तिच्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. आदी जननीचे ते नृत्य लाघव इंद्र आणि ब्रह्मादिक देवांनाही अनाकलनीय होते. नृत्य करणाऱ्या पार्वतीचा अंगसुगंध सारा आसमंत व्यापून टाकीत होता. तिच्या दंतपंगतीच्या तेजाने भूमीवरील खड्ड्यांची दिव्य रत्ने होत होती. जेथे तिच्या पाऊलखुणा उमटत होत्या तेथे सुवासिक कमळे उमलत होती. त्यावर वसंत रुंजी घालत होता. तिच्या हातातील कंगणे व पायातील पैंजण यांचा तिच्या नृत्यगतीनुसार मधुर झंकार होत होता. तिने आपल्या पदललितांनी साऱ्या विश्वाला मोहिनी घातली होती. शंकर डोळे उघडून पाहिले. त्या नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिनीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला. तिच्या नेत्रकटाक्षांनी घायाळ झाला. त्याच्या मनात तिच्याशी अंगसंग करण्याची तीव्र इच्छा
निर्माण झाले. तो तप विसरला, ध्यान समाधी विसरला. तिला म्हणाला, बाई तू कोण, कोठून आलीस? तुझ्यासारखी रूपवती आणि लावण्यवती त्रिभुवनात नाही. तुझ्याकडे कितीही पाहिले तरी डोळ्याचे समाधान होत नाही. तू माझे मनोविचलित व्यापून टाकले आहेस. माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठता दाटून आली आहे. मी तुझ्या अधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर. भिल्लीन म्हणाली, पार्वती ही तुमची पत्नी. तिच्या सौंदर्याला उपमाच नाही. तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. तरीही तुम्ही तिचा त्याग केलात. कैलास भुवनी टाकून या घोरवनात येऊन बसलात. मी परस्त्री आहे हे जाणूनही माझा मोह धरला. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाला, त्या पार्वतीचे नावही घेऊ नकोस. मी तिच्यावर रागावूनच येथे आलो आहे. मी तिचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती अतिशय कोपिष्ट आहे. मी तुमच्याशी बोलले एवढे जरी त्याला कळाले तरी संतापाच्या भरात तो त्रिभुवनाला जाळून टाकेन. शंकर म्हणाला, त्याच्या क्रोधाबद्दल मला काय सांगतेस? पार्वती किती पाषाणहृदयी आणि क्रोधी आहे हे तुला माहीत आहे काय? गेल्या जन्मात तिने रागाच्या भरात दक्षयज्ञात उडी टाकून जीव दिला. या जन्मात ती हिमालयाची कन्या झालेली तरी तिचे पूर्वीचे गुण तसेच आहेत. तिच्या कपटाविषयी बोलायलाच नका. पत्नी असूनही तिने माझ्याशी कपट केले. सारेपाट खेळताना सर्व डाव जिंकले, तेही कपटाने. पण लावून माझे सर्वस्व हरण केले, तेही कपटानेच. तिच्या धूर्तपणाबद्दल आणि कारस्थानाविषयी जेवढे बोलावे तेवढे थोडेच. भिल्लीन म्हणाली, पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटाजुटात लपवलेत. तिला उच्च पद दिले. भवानी बिचारी भोळी म्हणूनच तुमची ही लबाडी तिच्या लक्षात येऊनही ती गप्प बसली. तरीही तुम्ही तिचा त्याग केलात. आता तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आलातच आहात तर तपश्चर्याच करा. माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडून पाहता हे तर तुमचे उघड कपट आहे. शंकर म्हणाला, नको ग अशी कठोर बोलूस. त्या पार्वतीचे उद्योग तुला माहीत नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस. पण ते बरोबर नाही. अगं, ती वाटेल तशी वागते. मनात आले तर सृष्टीची निर्मिती करते. कंटाळली तर तीच सृष्टी मोडून टाकते. शुंभ निशुंभादी दैत्यांना युद्ध करून कोणी मारले? हिनेच. ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासात परत जाणार नाही. मग जे व्हायचे ते हो. मी तिच्याशी बोलणारही नाही. पण तुझ्या वचनाधीन राहीन. तू नेशील तिकडे येईल. भिल्लीन म्हणाली, व्यर्थ बाता मारू नका. भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरीही तुम्ही तिलाच दोषी दिल्या. तिच्याकडे पाठ फिरवलीत. तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली. तेथे माझा काय पाड? आता तर तुमचे सर्वस्वच हरवले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मला काय सांभाळणार? मी निघते. बोलणे संपवून भिल्लीन तेथून निघाली. नृत्य गायन करीत भरार दूर जाऊ लागली. शंकराला काय करावे तेच सुचेना. तो तिला आलिंगन देण्यासाठी धावला. अगं थांब, मला टाकून जाऊ नकोस. मला तुझ्या मुखचंद्रमा दाखव. मला वरमाला घाल. मी तुला कधीच टाकणार नाही अशी हाक मारू लागला. भिल्लीन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या. मग मी तुमची कामिनी होईन. ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला. भिल्लिनीने त्याला आपल्या नादी लावून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसून त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्याच्या चरणांना वंदन करून त्याच्या कंठात वरमाला घातली. मग भिल्लिनीचे रूप टाकून अंबा मूळ रूपात प्रगट झाली. तिला पाहून शंकर थक्कच झाला. आता भांडण मिटले होते. एकमेकांकडे पाहून दोघेही हसू लागले. आज त्याच्या प्रीतीला वेगळाच बहार आला होता. अंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी तू धन्य आहेस. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे. तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते. असे बोलून शंकराने पार्वतीचे कौतुक केले.
शियाळ आणि चांगुणाची सत्वपरीक्षा. सुतांनी शौनकादिकांना आणखीन एक अद्भुत कथा सांगितली. तो म्हणाला, श्रोते हो, एके दिवशी ब्रह्मादी नारद शंकराच्या भेटीस आले. दोघांनीही एकमेकांचे शमकुशल विचारले. मग नारद म्हणाले, हे विश्वनाथा, मी आजपर्यंत तुझे अनेक भक्त पाहिले आहेत, पण कांतीनगरात राहणाऱ्या शियाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे. तो धैर्यवान, विचारशील, उदार, सुशील, सात्विक आहे. त्याची सत्कीर्ती सर्वश्रुत आहे. 10 वर्षांपासून तो अन्नसत्र घालीत आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा तो सन्मान करतो, त्याला इच्छित भोजन देतो. अतिथीने एखादी दुर्लभ गोष्ट मागितली तरी हर प्रयत्नाने तो आणून देतो, अशी त्याची ख्याती आहे. तो तुझा मोठा भक्त आहे. ते ऐकून शंकराला शियाळाबद्दल कुतूहल वाटले. त्याने त्याची परीक्षा पाहण्याचे ठरवले. नारद निघून गेल्यावर शंकराने अतिशय घाणेरडे आणि ओगळवाणे रूप घेतले. दुसऱ्याच क्षणी तो शियाळाच्या द्वारी आला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, मला भूक लागली आहे. इच्छा भोजन देत असाल तरच आत बोलवा, नाहीतर मी तुमचे सत्वच घेऊन जातो. तो अतिथी खूपच कुरूप होता, मुद्राहीन, रागीट होता. त्याचे कठोर वचन ऐकून शियाळ व त्याची पत्नी चांगुणा बाहेर आले. त्यांनी त्या अतिथीला सद्भावाने वंदन केले. त्याला आदराने घरात नेले. आसनावर बसवून त्याची पूजा केली. या अवधीत तोही काही कटुवचन बोलला. त्याकडे दुर्लक्ष केले आणि हात जोडून नम्रतेने विचारले, स्वामी, आपली काय इच्छा आहे? अतिथी, मला नरमास खाऊ घाला. तू राजा आहेस, श्रीमंत आहेस. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या चोराला धरून आणशील किंवा एखाद्या मनुष्य विकत आणून त्याचे मांस मला खायला घालशील तर ते मला अजिबात चालणार नाही, हे आधीच सांगून ठेवतो. चांगुणा, आपण सांगाल तसे करू. हवं तर मी माझे मांस देते. शियाळ, मी माझे मांस देतो. अतिथी, तुम्ही दोघे याचकांचे मायबाप आहात. तुम्हाला मारेल तर अन्नसत्र कोण चालवेल? शियाळ, मग आम्ही काय करावे? अतिथी, तुम्हाला 5 वर्षाचा एक सुंदर मुलगा आहे म्हणे. शियाळ, हो, त्याचे नाव चिलया. अतिथी, ठीक आहे, तोच मला खाण्यासाठी दे. तेव्हा पुत्रावरील मोहमत्व दूर सारून शियाळ म्हणाला, जशी तुमची इच्छा, तुम्ही त्याला घेऊन जा. ते ऐकून अतिथी रागावून म्हणाला, घेऊन जा काय? त्याला कच्चा खायला मी वाघ, लांडगा अथवा अस्वल आहे काय? तुम्ही त्याचे मांस शिजवून मला जेवू घाला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यथित होऊन रडेल तर मी तात्काळ निघून जाईन. जाताना तुमचे सर्व सत्व घेऊन जाईन. चांगुणाने ते मान्य केले. चिलया अंगणात खेळत होता. तिने त्याला हाक मारले, म्हणाले, बाळ, लवकर ये बरं, हे अतिथी तुझ्यासाठी खोळंबले आहेत. आईची हाक ऐकून चिलया धावत आला. अतिथीला वंदन करून मातेला म्हणाला, आई, काय झाले? चांगुणा हे अतिथी नरमास भोजनाची इच्छा धरून येथे आलेले आहेत. त्यांना तुझ्या मांसाचे भोजन हवे आहे. चिलया, एवढेच ना? ती तयार आहे. सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसाच्या भोजनाने हा अतिथी तृप्त झाला तर त्या शंकराला परम संतोष वाटेल. ते ऐकून चांगुणेला त्याचे खूप कौतुक वाटले. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा तो म्हणाला, आई, मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. चांगुणेला अक्षरशः गहिवरून आले, पण तिने महाप्रयासाने स्वतःला सावरले. माया ममता दूर सारली. चिलयाला पाकशाळेत नेले. आपले मन वज्रासारखे कठोर करून त्याचा शिरच्छेद केला. आता मुलगा राहिला नाही, निदान त्याचे मुखदर्शन तरी होत राहील असा विचार करून चिलयाचे मस्तक एका बाजूला ठेवले. मग त्याच्या शरीरमांस शिजवून अतिथीला भोजनास बसवण्याची विनंती केली. अतिथीच्या रूपात आलेल्या शंकराने ही गोष्ट आधीच जाणली होती. तो रागाने उठून जाण्यासाठी उठला. ते पाहून स्त्रिया आणि चांगुणाने त्याचे पाय धरले व म्हणाला, महाराज, आमचा काय अपराध झाला? ते अतिथी म्हणाला, तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला का काढून ठेवले? तेव्हा शिजवून का काढले नाही? त्यावर ती दोघे म्हणाली, स्वामी, रागावू नका. सेवेत
प्रमाण घडलं त्याबद्दल क्षमा करा. आम्ही मुलाचे मस्तकही शिजवतो. कृपा करून आमचे सत्व राखा. अतिथी परत आला व म्हणाला, चांगुने मुलाचे मस्तक बाहेर घेऊन ये. ते उखळात घालून माझ्या देखत काढ. रडशील तर याद राख, मुलाला गमावलेच आहेस. सत्वही घालवून बसशील. चांगुनेने तेही मान्य केले. चिलयाचे मस्तक अतिथी देखत उखळात घालून काढू लागली. शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरविले. तो म्हणाला, नुसते काढू नकोस, एखादे मंगल आनंददायक असे गाणे म्हण. मला तुझ्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये, अन्यथा मी निघून जाईन. आधी स्वहस्ते पुत्राचा शिरच्छेद, मग त्याचे मांस शिजवणे, त्यात भर म्हणून त्याचे मस्तक उखळात घालून कुटणे, एकापेक्षा एक महाभयंकर आघात, तेही एका विद्रूप अतिथीची विकृत इच्छा पुरवण्यासाठी. चांगुनेच्या जागी दुसरी कोणी माता असती तर या कल्पनेनेच गतप्राण झाली असती. पण सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुनेने तेही मान्य केले. पुत्रमस्तक काढताना ती गाणे म्हणू लागली. त्याचा भावनात्मक आशय असा होता, बाळा तू किती गुणवान, सुकुमार व सुशील होतास. तुझे सुसहाय्य, तुझे कमळासारखे डोळे बघून मनाला आल्हाद वाटायचा. माझ्या उदरी येऊन तू मला धन्य केलेस. आत्ताही माझे निष्ठुर घाव तू निमूटपणे सोसत आहेस. तुझ्याविषयीच्या वात्सल्याने मला कसा पाहणा फुटला बघ. तुझ्या वाचून मी दुबळी भनंग झाले आहे, एकाकी झाले आहे. तुझा विरह मला सहन होत नाही. त्याला मी तरी काय करू. राजद्वारी अतिथी आलेला आहे. आपल्याकडे भोजन करून तो संतुष्ट मनाने निघून गेला की मीही प्राणत्याग करीन. आता नाही रे धीर धर्व, तू कैलास मार्गाने जात आहेस ना, मग माझ्यासाठी थोडा वेळ थांब. मीही तुझ्याबरोबर येणार आहे. तुझा उद्धार झाला, तुझ्या संगतीने माझाही उद्धार होईल. बाळा, पाण्या वाचून माशाने तडफडावे तशी मी तुझ्या वाचून तडफडते आहे. मी निर्दयी आहे, पाषाण हृदयी आहे. मला तुझी आई म्हणण्याची लाज वाटते. लोकांनी विचारले तर मी काय सांगू, त्यांना कसे तोंड दाखवू. तू स्वतःच्या जन्माचे सार्थक करून घेतलेस. तू शिवपद प्राप्त केलेस. तुझ्यासारखा पुत्र त्रिभुवनात सापडणार नाही. चिलयाचे मस्तक कुटून झाले. चांगुनाने तेही शिजवले. ताट मांडून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, चिलया तू तर यजमान, तूही माझ्या पंक्तीला बैस. ते ऐकताच श्रीयाळ दचकला. काय प्रसंग उद्भवला. आपणच आपल्या पुत्राचे मांस खायचे या विचाराने त्याचे सर्वांग शहारले. चांगुनाने त्याचे मनोअवस्था जाणली. त्याला मृद शब्दाने समजावी. ती म्हणाली, नाथ उठा, सत्व राखा. आलेला अतिथी निमुख जाता कामा नये. चिंता करू नका. ज्याला मी 9 महिने पोटात वाढविले त्याला तुम्ही 4 प्रहर पोटात धारण केले म्हणून काहीही बिघडत नाही. चांगुनेचे असे बोलणे म्हणजे धैर्याचे परिसीमाच. शियाळ पंक्तीस बसला. तिने त्याला ताट वाढून आणले. अतिथी म्हणाला, चांगुने तू का मागे थांबतेस, तूही आमच्याबरोबर जेव. मग तीही जेवायला बसली. तेवढ्यात अतिथीला काय वाटले कोणास ठाऊक. तो म्हणाला, मी तुमच्या घरी अन्न घेणार नाही. तुम्ही निपुत्रिक आहात. निपुत्रिकाचे अन्न कोण घेईन. दिव्याशिवाय घर, नाकाशिवाय मुख, दृष्टीशिवाय डोळे, फळाशिवाय वृक्ष. जसा निरर्थक तसे पुत्रा वाचून तुमचे घर शून्यवंत आहे. ते ऐकताच शियाळ आणि चांगुना यांचा कंठ दाटून आला. अतिथी विनमुख जाणार या कल्पनेने ती दोघे व्यतीत झाली. चांगुना म्हणाली, एक पुत्र होता, तोही तुम्हाला अर्पण केला. त्याचे मांस रांधून वाढले. आता निपुत्रिक म्हणून उपेक्षा करून वाढलेले अन्न नको म्हणतात. याला काय म्हणावे. असा किती अंत पाहणार आहात. तिच्या धैर्याचा बांध पार सुटून गेला होता. ती गहिवरून रडू लागली. म्हणाली, बा शंभू महादेवा, आता मी काय करू. माझे सत्व बुडावे. माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरेल. आमचा निर्वंश झाला. आता मी माझ्या बाळाला कधीच पाहू शकणार नाही. तिचा तो आक्रोश पाहून त्या कठोर आशा अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्यात. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली. चिलया बाळाची आठवून काढून लोक शोक करू लागले. देवांनी आकाशात गर्दी केली. त्याची चांगुनेच्या धैर्याची व सत्वशील वृत्तीची मनपूर्वक कौतुक केले. प्रसन्न झालेल्या कैलासनाथ तिला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठता लागली होती. अतिथीला तिला म्हणाला,
चांगुना तू धन्य आहेस, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. तरी तुला जे प्रिय असेल ते तू मागून घे. चांगुनेने ओळखले, हा अतिथी रूपाने आलेला कोणी महापुरुष आहे. ती म्हणाली, लोक मला निपुत्रिक म्हणून हिणवतील, ते मला सहन होणार नाही. कृपा करून हा कलंक धुवून टाका. अतिथी म्हणाला, एवढेच ना, तू चिलया हाक मारून बोलव, तो धावत येईल बघ. तेव्हा अतिथी वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून चांगुनेने चिलयाला मोठ्याने हाक मारली. म्हणाली, चिलया बाळा, तू खेळण्यामधून कोठे गुंतला आहेस? लवकर ये बरं. ते अतिथी जेवायला थांबले आहेत. कधी एकदा तुला पाहते असे मला झाले आहे. तिने पुन्हा हाक मारली तर काय आश्चर्य, तिचा चिलया बाळ धावत धावत घरात आला. तिला पाहून चांगुनास आनंदाश्रू अनावरले. तिने त्याला हृदयाशी कवटाळले. श्रीयाळाही प्रेमाने वाहू लागला आणि त्याच क्षणी अतिथी रूप टाकून तो शंभू महादेव तेथे साक्षात प्रगट झाला. त्याने आपल्या 10 हातांनी चिलयाला आलिंगन दिले. त्यावेळी त्याच्या 5ही मुखांवर खूपच प्रसन्नता दिसत होती. त्याने चिलयाला आपल्या मांडीवर बसवले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावरून फिरविला. शियाळ आणि चांगुना यांचा आनंद काय वर्णन करावा. समोर आपले आराध्य दैवत पाहून त्या दोघांनी त्यांच्या चरणावर लोळण घेतले. त्या मंगल प्रसंगी देवांनी अपार पुष्पवृष्टी केली, दुदुंभी वाजविल्या. नगरकांच्या आनंदाला उधाण आले. अपूर्व दृश्य पाहण्यासाठी ते धावत निघाले. शिवकृपेने शियाळ आणि चांगुना ह्यास दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलया कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसविले. राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवांच्या हाती दिले. नागरिकांचे सांत्वन केले. शंकराने त्या दोघांना दिव्य विमानाने शिवलोकी नेले. त्यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले. तेथील सर्वांचे कल्याण झाले. फलश्रुती श्रीधर स्वामी म्हणतो, ब्रह्मानंद अभंग आहे. तो जसा कालत्रयी विटत नाही, तशीच शिवगुरु ब्रह्मानंदाची माझ्यावर जी कृपा आहे ती अखंड राहो. त्यांच्याच प्रसादाने हा शिवलीलामृत ग्रंथ 14 अध्यायापर्यंत लिहून पूर्ण झाला. हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवने व 14 विद्यांचे सागर आहे. 14 अध्यायाचा हा ग्रंथ म्हणजे 14 गाठींचा अनंत आहे. हा ग्रंथ म्हणजे 14 खोल्याचे शिवमंदिर, 14 कांडांचा वेद, 14 रत्नांचा एकत्रित प्रकाश, 14 पावलात घडणारी गया यात्रा. हा 14 लोकांमध्ये प्रिय आहे. हा ग्रंथाचे श्रवण, पठण व लेखन केल्याने, याचे प्रेमाने संरक्षण केल्याने, यास अनुमोदन दिल्याने व याचा निर्धास्त घेतल्याने सर्वांना समान फळ मिळते. शंकर त्याच्यावर कृपाछत्र छाया धरील. त्यांना आयुष्य, आरोग्य, सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यांच्या आधिव्याधी नष्ट होतील. वेंधेला पुत्र संतान होईल. पुष्कळ काळ दुरावलेला पिता व बंधू यांच्या भेटीगाठी होतील. घरात भरभरून संपत्ती येईल. ऋणमोचन होईल. दक्षिणाभिमुख बसून या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूचा नाश होईल. वैरी निष्प्रभ होतील. या ग्रंथाची भावभक्तीने 100 पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्याच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूतपिशाचा धार होणार नाही. 3 महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटाचे निरसन होईल. या ग्रंथाचे वाचन करून तशी प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी. शंकराला आपले घराणे सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा. प्रदोष काळ व शिवरात्रीस सुचित्रभूत होऊन शयन करावे. शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करल. येणाऱ्या सर्व संकटाचे निवारण करण. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी सांगितलीच आहे. अवतरणिका हा ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात मंगलचरणात शिवस्तुती केलेली आहे. कलावतीने आपला पती दशहार याचा उद्धार कसा केला तो कथाभाग आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आहे. पापकर्माच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात गौतमांनी मार्गदर्शन करून कलाश्मपादाचा उद्धार केल्याची कथा आहे. चौथ्या अध्यायात महाकाळेश्वराची पूजा करून गोपाळ बाळाचे कल्याण झाले.
त्याचे आख्यान आहे. 5व्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालनपोषण केल्याचे व शिवकृपेने त्याला राजपद कसे लाभले याची कथा आहे. 6व्या अध्यायात सीमंतनीचे पुण्यकारण आख्यान आहे. 7व्या आणि 8व्या अध्यायात भद्रयू राजाची कथा आहे. 9व्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जय राजाच्या वामनदेवाच्या अगस्पर्शाने उद्धार झाल्याची सुंदर कथा आहे. 10व्या शारदेच्या तर 11व्या महानंदा आणि भद्रसेन यांच्या कथा समाविष्ट आहेत. त्यात रुद्राक्ष महिमा विशेष केलेला आहे. 12व्या विदुर आणि बहुला यांचा उद्धाराची व भस्मासुराची कथा आहे. 13व्यात शिवगौरीच्या लग्नाची आणि 14व्यात शिवपार्वती विनोद आणि गौरी भिल्लीन झाली याची कथा आहे. त्यात शियाळ राजाचे अद्भुत चारित्र्य सांगितले आहे. श्रीधर कवीचे निवेदन. कवी म्हणतो, श्री गुरु ब्रह्मानंदाच्या कृपाप्रसादाने लाभलेला हा त्यांचा शिष्य आनंद संप्रदायाचा आहे. क्षीरसागरात वास करणाऱ्या विष्णूने सर्वप्रथम ब्रह्मदेवाला ज्ञानोपदेश केला. तेथून अत्र ऋषी दत्तात्रय, सदानंद, रामानंद, अमलानंद, ब्रह्मानंद, सहजानंद, पूर्णानंद, दत्तानंद, ब्रह्मानंद या गुरुशिष्य परंपरेने त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला. या परंपरेतील दत्तानंद हे माझे आजोबा. पंढरपूरच्या नैत्रेयतेस 4 योजनांवर वसलेले नाझरे गावी ब्रह्मानंद राहत असतात. ते सरकारी लेखन कार्य करायचे. सावित्री ही त्यांची पत्नी. हे ब्रह्मानंदच माझे पिता व गुरु आहेत. पुढे ते पंढरपुरास गेले. तेथे विविध संन्यास दीक्षा घेतली. तेथेच त्यांनी समाधी घेतली. ब्रह्मकमंडलूच्या तीरावर वसलेल्या बारामतीस फाल्गुन पौर्णिमा शके 1640 रोजी विलंब नाम संवत्सरास शिवलीलामृत हा संपूर्ण ग्रंथ लिहून झाला. हे शंभू महादेवा, तू अर्पणेचे जीवन आहेस. तू कर्पूर गौरा आहेस. तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस. तू जगाचा उद्धार करता आहेस. तू अक्षय आहेस, अभंग आहेस, देयेचा निधी आहेस. हे शंकरा, हे उमानाथा, तुझ्या जय जयकार असो. तुझ्या अद्भुत लीलांचे वर्णन असलेला हा 14 अध्यायाचा ग्रंथ तुझ्याच कृपेने लिहून पूर्ण झाला आहे. तो मी तुलाच अर्पण करतो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत हा महान ग्रंथ. हा 14वा अध्याय अतिशय गोड आहे. संत सज्जनांनी तो नित्य पठण श्रवण करावा. अध्याय 14वा समाप्त. ओम नमः शिवाय.